विक्की आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहे. षटक क्रमांक पहिलं ओव्हर नंबर 1 यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गोलंदाज सचिनला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यस मॅच ऑन. हो यावेळेस आपण पाहतो हा ट्रॅकर बॉल होता. पहिलाच बॉल डॉट बॉलच्या सांगते मात्र सुरुवात होत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतं. इन ऍक्शन मध्ये करताना एका बाजूला अराबिका 11 त्यासमोर फाईट करत असताना टीम सरपंच 11 ला आपण पाहतोय. चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. कारण आता आज आमचे समय आपण पाहतोय या क्रीडांगणाचे मालक आपण पाहतोय दिवेश ऑलरेडी इथे मात्र उपस्थित झालेत. आज मात्र गुणलेखकच्या भूमिकेत नक्कीच सज्ज झालेत. सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व. हो यावेळेस आपण पाहतोय पुढे एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. यस इथे मात्र आपण पाहतोय सरपंच 11 चे ओनर दिनेशजी बनवटे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं कॅश प्राइजची संधी आली. यावेळेस विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एटे मात्र खुलं झाले प्रत्येक खेळाडूसाठी. हो यावेळेस डान्सिंग डाऊन फटका खेळायचा होता. डीके तिथे होते थोडंसं फंबल झाले. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं आणि आता मात्र बघता बघता या 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावाचा कॉल आणि तिसरी धाव देखील जरूर कंप्लीट झाली आहे. एक धाव जरूर वाचवले आपल्या संघासाठी. चांगली फिल्डिंग आपल्याला जरूर पाहायला मिळाली. 3 धावा धावफलकावरती 3 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 3 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल बॉल होती यार. हो यावेळेस फुल टॉसचा बॉल होता. डीकेला आपण पाहतोय आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करायचं होतं. थोडंसं वाचलंय. इथे मात्र एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावरती आहेत. ओहो यावेळेस पुन्हा एकदा बॉल होती यार. यावेळेस लावड अपील आहे परंतु पंच कुठलाय बघा. यास यावेळेस क्षेत्ररक्षक धावतात. शर्यत लागली आणि आता मात्र यावेळेस ते सरार जीवनला आपण तिथे पाहतोय. बंटी चांगला प्रयास आहे. पूर्णपणे टीम साठी आपण पाहतोय झोकून दिलंय. खरं संघाचे मालक देखील आहेत. पूर्णपणे आपण पाहतोय खरं छोटा पाकिट युवा खेळाडू आहे. हाफ टॅकर बॉल पूल केला. इथे मात्र फाईन लेगला बॉल चाललाय. सीमा पार आलेला हा खणखणीत सिक्सर षटकार.
13 धावा फलकावरती आहेत, 14 धावा फलकावरती आहेत. 14 ऑन बोर्ड. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळी षटक क्रमांक दुसरा घेऊन आला बाळाला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 1 चा विचार केला तर 14 धावा फलकावरती आहेत. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स असून एकही विकेट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. क्रीडांगण आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दर्जेदार क्रीडांगण आहे. यावेळेस पूर्णपणे आपण पाहतोय गोल मैदान, नैसर्गिक सानिध्यात वसलेलं क्रीडांगण आपण जरूर पाहतोय. ओहो, यावेळेस कवचच्या डोक्यावरून फटका सजवलाय. इथे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल सीमा रेखा पार, चौकार 4. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहतोय हे क्रीडा नगरी खऱ्या अर्थानं सन्मान्य सीताराम बनोटे यांचे क्रीडांगण आपण पाहतोय आणि दर्जेदार क्रीडांगण नैसर्गिक सानिध्यात बसलेले क्रीडांगण पाहतोय. सातत्याने मोलाचं वाटा असतं स्पर्धेसाठी, शीळ गावासाठी असेल, इनगावकरांसाठी असेल, सातत्याने आपण पाहतोय मोलाचं या स्पर्धेसाठी वाटं नक्कीच असतं. पाठबळ असतं, खेळाडूंवरचं प्रेम, क्रिकेटवरचं भरपूर प्रेम आहे आणि त्यांचे नातू आज आमच्या समोर जॉईन आहेत. खऱ्या अर्थाने दिवेशजींना आपण पाहतोय इथे उपस्थित आहेत. जिथे जिथे आपण पाहतोय क्रिकेटचा खेळ असतो तिथे तिथे त्यांचं पाऊल नक्कीच मैदानाच्या दिशेने वळतात आणि पाठिंबा देण्यासाठी या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी सातत्याने इथे मात्र उपस्थित असतात. त्याचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करणार आहोत. धावांचा विचार केला तर नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉलत या. हो, यावेळी स्कोलो टप्प्याचा बॉल ऑन साइडला डिके आहे. डायरेक्ट हिट करायचं होतं, पाहावं लागेल. इथे मात्र नॉट आउट पूर्णपणे हात इथे मात्र यष्टांना लागले होते आणि आता मात्र एका धावेच्या मदतीने डाफल पोहोचलाय. 23 येतो संख्या होती. 23 ऑन बोर्ड. हो, यावेळेस फुल टॉस बॉल आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय पंच आमच्यापर्यंत नक्की निर्णय पोहोचवतील. बॅट कडे का पंच एक धाव इथे ऍड होईल. एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचेल. 24 ऑन बोर्ड. ओहो, यावेळेस आपण आउट साइडला ड्राइव्ह केलंय. बॉल पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा अजून एक धनधनीत षटकार 6. यस, बोलत यार पुन्हा एकदा. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा आउट साइडला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र नक्कीच्या बॉलला अडवलाय. बघता बघता 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने दाफल गम पोहोचलाय. 32 धावा दाफल कवरती जरूर पाहायला मिळतात. यस, 2 ओव्हरच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 32 धावा दाफल कवरती जरूर पाहायला मिळतात. 32 ऑन बोर्ड. बत्तीस धावा फलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. बोला एकदा बोलो तयार होईल.
हे सरळ स्पीडअप करा विनंती असेल. बॉलिंग ट्रॅकवरती शंकर, सध्याच्या घडीला चर्चेत असलेला खेळाडू, जुना जाणता खेळाडू आणि बराच यावेळेस चर्चेत आहे. शंकर इनगाव या नावाने सातत्याने प्रसिद्ध असलेला संघ, इनगाव संघ. धावांचा जर विचार केला तर धाव फक्त पोहोचलाय 33 ऑन बोर्ड. 33 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती ओव्हर नंबर 3. बॉल तयार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव जरूर पाहायला मिळतोय. हे सलग स्पीडअप करा टीम सरपंच 11. नेक्स्ट बॉल पुन्हा शिकता बॉल तयार. लेफ्ट आर्म राउंड विकेट. यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीके तिथे आहेत, चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इन टू द बास्केट. फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बॅक टू डगआउट. बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज प्रज्योतला नॅट नंबर 3 वरती आलात. एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना अर्विका 11 करताना. अर्विका 11 चा विचार केला सन्मान्य संतोषजी कडो साहेब यांचा संघ आणि निलेशजी कडो साहेब यांचा संघ यावेळेस लॉफ्ट केल्या आल्या क्षेत्ररक्षक खाली जज करतात. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये अवे फ्रॉम द बॉडी. इथे मात्र आपण पाहिलं बॉडी पासून लांब होतं बॉल आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 35 या धावसंख्येवरती. 35 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहतो यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने सूरज आहेत फिल्डर. हॉस्पिटलच्या समोरच्या बाजूला आपण पाहू शकतात इन मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल पुन्हा शिकता शंकर. यावेळेस लॉफ्ट केला. इथे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॉल पाठवून दिलाय. बिग सिक्सर. यावेळेस थोडस अग्रेसिव्ह पाहायला मिळतात शंकर, कारण की त्याला माहिती होतं कॅच देखील किती महत्वाची आहे. कॅच पकडली असती तर समीकरण थोडस वेगळं पाहायला जरूर मिळालं असतं. दफलदम पोहोचलाय 41-41 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल होती यार. नेक्स्ट बॉल मोर द विकेट. आता माना करण्यासाठी ती सर्रार गोलंदाजी आहे. क्षेत्ररक्षक मागे नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा 22च्या स्वरूपात चौकार. 4 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले आता तब्बल 39 या धावसंख्येवरती. 45 या धावसंख्येवरती. 45 ऑन बोर्ड. 45 धावा धावफलकावरती आहेत. आमच्या साथी स्कोरर दिवेशला आपण पाहतोय 9 स्कोरर आहेत. ओहो यावेळेस पूल केलाय. सूरज आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल पाठवून दिलाय. लॉंग अवे आलेला हा ब्रँडेड षटकार.
मध्ये होतो आणि धावांचा जर विचार केला तर 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 51 धावा धावफलकावरती 51 ऑन बोर्ड. समीकरणामध्ये बदलाव जरूर पाहायला मिळणार आहे. तब्बल 51 धावा जरूर आहेत. आता धावांवरती टार्गेट सेट होत आहे. येणारे 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. दुपारचं शांत संयमीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण पाहतो इनकाव शेड प्रीमियर लीग 2025 तराराचा हा पहिला दिवस आणि ग्रँड ओपनिंग सेरेमनी आज आपण सकाळच्या सत्रामध्ये जरूर पाहिली. बरेचसे पाहुणे मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर दुपारचं सत्र आपण पाहतोय. आता मात्र ऍक्शन मध्ये आहे. यस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज गोलंदाज. ओहो यावेळेस आपण पाहतो इथे मात्र वाईट बॉल आला पंचाच्या माध्यमातून. विष्णू शिंदे सर तिथे उपस्थित आहेत. ऑफिशियल पंच. दुपंचाचा विचार केला तर दाफल जाऊन पोहोचलाय 51. 51 ऑन बोर्ड. 52 धावा दाफलकावरती आहे. ओहो हवेमध्ये प्रहार केलाय. स्वतः गोलंदाज आले. नोमा स्टँडिंगला चेंडू आदळलाय आणि या 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याच्या मदतीने दाफल जाऊन पोहोचलाय. 54 या आकड्यावरती 54 ऑन बोर्ड. 54 धावा दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव जरूर पाहायला मिळणार आहे. 54 ऑन बोर्ड. 54 धावा दाफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती पहिला बॉल वाईट आला. त्यानंतर या 2 धावा जरूर पाहायला मिळाल्यात. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळेस यॉकलेटचा बॉल होता पण जर सांगत असताना लाईन खराब. वाईट बॉल इथे ऍड केली जाईल आणि धावफलक पोहोचेल 53 या आकड्यावरती. 53 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती ओव्हर नंबर 4. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आहे. इथे मात्र क्रॅकिंग आलेला हा स्वीट साऊंड ऑफ अ बॅट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग अवे आलेला हा सिक्स. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावांचा जर विचार केला दाफला पोहोचलाय 61. 61 ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रज्योत आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट बॅटिंग. यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र डान्स डाऊन फटका खेळायचा होता. दुसऱ्या धाव्याचा माणूस आहे परंतु धाडच नाहीये. एकाच धावेत ऍड केली जाईल. स्कोर कार्ड वरती दाफल जाऊन पोहोचेल 62. 62 ऑन बोर्ड. 62 धावा दाफलकावरती आहेत. ओहो यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र यस पंच सांगत असताना फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक 2 लागत असताना प्रज्योतला मात्र परतावं लागलाय. प्रज्योत बॅक टू डकआउट. फलंदाज बाद.
नेक्स्ट बॉल पुरुष एकदा हाफ टॅकर बॉल आहे इथे मात्र पहिल्याच बॉल वरती क्लास दाखवत असताना सूरजला बनावं लागेल प्रेक्षक बॉल पाठवून दिलाय पहिल्याच बॉल वरती चौकार चार. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. आता मात्र धावांचा जर विचार केला तर धावफलक पोहोचलाय स्लोवर गती यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला बडविकेट बॉल ट्रॅव्हल झालाय डीकेला आपण पाहतोय लॉंग ऑन वरून आलेत कव्हर चांगलं केलं आणि इथं मात्र ही एक धाव जरूर मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 67 या आकड्यावरती 67 ऑन बोर्ड 4 ओव्हरच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय 67 धावा धावफलकावरती 67 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज शेवटचा षटक ओहो यावेळेस लॉफ्टेड फटका हवे के साथ साथ घटा के संग आलेला हा बिग सिक्सर. यावेळेस का सुरुवात केली षटकाराने मात्र 6 पाहायला मिळतोय. हो यावेळेस कोलटपाचा बॉल खोदून काढलाय कबोशा दिशेने आपण पाहतोय विषयप्रिचेमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र ही एकदम मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 74 74 धावांवरती धावफलक आहे. पुन्हा एकदा बॉल तयार नेक्स्ट बॉल ओहो काय गोलंदाजी लाजवाब 30 तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते 22च्या स्वरूपात ही एक धाव मिळेल सांगित असताना 22 एकदा ऍड केली जाईल एका धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचेल 75 75 ऑन बोर्ड. तीन बॉलचा खेळ समाप्त झाला उर्वरित 3 बॉल बाकी आहेत 3 टू गो. बॉल तयार ओहो हाफ ट्रॅकर बॉल होता पुल करायचा होता मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं समीकरणामध्ये बदलाव होत असताना जरूर पाहायला मिळतोय 76 धावा धावफलकावरती 76 ऑन बोर्ड 76 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. तर आजचा दिवस पाहिला तर 80 ते 90 या धावासंख्येमध्ये जरूर आपल्याला बरेच टार्गेट सेट केलेले पाहायला जरूर मिळालेत. त्याच अनुषंगाने इथे मात्र बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. यस आता मात्र धावांचा विचार केला तर इथे मात्र समीकरणामध्ये बदलाव एक धाव ऍड केली जाईल बॅटरच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार
हाफ टाकर बॉल फुल केलाय दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध अगदी यावेळी व्यासपीठाला सलामी देणारा हा आलेला क्रॅकिंग सिक्सर. 83 धावा फलकावरती 83. धावा फलकावरती आणि 84 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 84 रन्स टू विन फ्रॉम 30. 84 धाव्यांची मैदानाच्या आतमध्ये आता मात्र जरूर पाहायला मिळेल. येणारे 30 बॉल आणि 84 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती आहे. मॅचला मात्र सुरुवात होणार आहे दुसरं सत्र. येणारे 30 बॉल आणि आता मात्र 84 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 84 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल. बराच मोठा लक्ष इथं मात्र पार करायचं टीम सरपंच 11 या संघाला. परंतु त्या संघामध्ये देखील आपण पाहिलं तर इन ॲक्शन मध्ये शंकर जरूर पाहायला मिळेल. DK असेल सातत्याने आपण बॅटिंग पाहिली तर चांगली बॅटिंग लाईनअप आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मागची मॅच देखील आपण पाहिलं का बॅटिंग केली होती DK ने. पूर्णपणे एका बाजूने तलवार लढवली होती आपल्या संघासाठी. तशाच प्रकारची बॅटिंग आता मात्र या मॅच मध्ये देखील जरूर करावी लागेल. कारण की या तब्बल 84 धावांचं लक्ष उभारण्यात आलं टीम अराबिका 11 या संघाच्या वतीनं. शंकर आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाले. त्यावेळेस ओल्ड नंबर 1 बॉलिंग ट्रॅक वरती P1 चे षटक आहे अनिकेतला आपण पाहतोय. यस दुसरं सत्र चालू झालंय. पहिला बॉल यस ग्रीन सिग्नल आल्या पंचांच्या माध्यमातून मॅच लावते सुरुवात दुसरं सत्र. येणारे 30 बॉल आणि 84 धाव्यांची आवश्यकता. 84 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल. यस मॅच ऑन. पहिला बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आता मात्र सूरजला बीट करून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा ह्यूज सिक्सर. 6 धावांनी सुरुवात केली आहे दुसऱ्या सत्राने. इथे मात्र उद्घाटन करत असताना या षटकाराने शंकर आता इन फॉर्म मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ्टेड फटका फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक बॉल खाली आहे चुकी घडणार नाहीये वाघाची शिकार शंकर बॅक टू डक आउट बा हे सगळं स्पीडअप करा विनंती असेल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅच इन्फॉर्म करी अर्थ मागच्या मॅच मध्ये पाहिलं डीकेने का बॅटिंग केली होती विस्फोटक बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये ओळखला जातो परंतु आता मात्र महत्वाची मॅच आहे या मॅच मध्ये देखील चमकेल का ओहो पुनश्च एकदा आल्या आल्या बॉलला हवेमध्ये फेकून दिलाय क्षेत्ररक्षक येतात सूरज परंतु त्याच्या अवाकेच्या बाहेर जजमेंट चुकीचं पाहायला मिळतंय आणि आता मात्र जीवनदान मिळत असताना 2 धावा इथे मात्र एक वळले गेलेत 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 6 ऑन बोर्ड 8 या धावसंख्येवरती धावफलक पोहोचतात 8 ऑन बोर्ड नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार आहे राईट अमोर द विकेट फुलटॉस बॉल आहे यावेळी पंच सांगत असताना नो बॉल आणि या नो बॉल वरती पूर्णपणे आलेले हे 6 धावा 7 धावा ऍड केल्या जातील आणि या 7 धावेच्या मदतीनं धाव फलक पोहोचेल 15 या धावसंख्येवरती 15 अबोट यस अंपायर्स कॉल यस रिव्ह्यू घेतलेला आहे बॉलिंग टीमने चेक केलं जाईल यस मिस्टर सिद्धे सर आपण विनंती असेल कारण की क्लोज डिसिजन आहे बघा अंपायर्स कॉल आहे कारण अर्थाने अंपायर निर्णय देतील बाकीचे कोणी काय बोलू नका फक्त पंचांचा निर्णय अंतिम असल्याची नोंद घ्यायची Yes, no ballers. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल एका बाजूला माऊली 11 त्यासमोर फाईट करत असताना टीम यांचे सदस्य चला यस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी विनंती असेल एका बाजूला आपण पाहतोय अनिलजी बनोटे साहेब यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला यांचे सदस्य अर्थात निलेशजी कडव साहेब आणि त्याच दरम्यान जगदीशजी कडव साहेब यांचा संघ चला यस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे ओहो यावेळेस गुलेचा बॉल आहे इथे मात्र भिरकावून दिलाय आलेला हा क्रॅकिंग बॅक टू बॅक दुसरा षटका असं यावेळेस आपण पाहतोय पूर्णपणे अग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना डीके
सर आपण पाहतोय वॉट इनिंग पूर्णपणे एका बाजूने आजचा दिवस मात्र तलवार लढत असतो ना. इथे मात्र जर विचार केला तर धावफलक पोहोचलोय 21-21 ऑन बोर्ड. आता मात्र 3 बॉल मध्ये 14 धावा बनवत असताना पाहिलं तुम्ही त्या बिग फॅट बॅटल आहे. पूर्णपणे 84 धावांचा पाठलाग करत असताना टीम सरपंच 11 ला आपण पाहतोय सन्मान्य दिनेशजी बनवटे साहेब यांचा संघ आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टू गो. बॉल होता या पुन्हा एकदा. ओहो फुल टॉस बॉल आहे मिड विकेट रिजन मध्ये अलॉंग विथ द कार्पेट. आता मात्र गल्ली मधनं निघून जातोय बॉल. क्लिअर करत असताना बाउंड्री लाईन. बॉल चाललाय सीमा पार आलेला हा नशिबाचा चौकार. नक्कीच खऱ्या अर्थानं आमच्या समेत श्रवणला आपण पाहतोय आज जॉईन आहे. ओहो हाफ ट्रॅकर बॉल होता. आता मात्र वेगानं बॉल इथे मात्र ट्रॅव्हल झाला बॅट्समॅनला बीट करून बॉल चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना पूर्णपणे ओव्हर देखील समाप्त झाली आहे. समीकरण थोडंसं आता चेंज होत असताना जरूर पाहायला मिळतो. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 25 धावा धावफलकावरती जरूर आहेत. 25 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे 24 बॉल आणि 59 धाव्यांची आवश्यकता आहे. टफ मॅच आहे. रफ अँड टफ सामना अजूनही स्पष्ट झालेला नाहीये कुठल्या बाजूने ही मॅच मात्र बदलणार आहे. पंकज तुला शंकर आवाज देतोय बघ. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळी संघ मालक स्वतःच्या टीमची जिम्मेदारी उचलत असताना संतोषजी कडव बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 बॉल तयार. लेफ्ट आर्म राउंड विकेट. पहिलाच बॉल वरती भिरकावून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा सुरुवात करत असताना चौकारानं स्वॅग से केलंय स्वागत. संघ मालकाचं आलेला हा दर्जेदार चौकार. 4 हे सगळा स्पीडअप करा विनंती असेल. वेळ घेऊ नका. चला बराच वेळ घेत आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. हो आडवा बॅटने पुल केला. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल थोडस आउटफील्ड खराब पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि इथे मात्र चांगलं कलेक्शन. बघता बघता या धावा मिळतील 2 आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पोहोचलाय 31 ऑन बोर्ड. येस शुभम आणि राज आपण कुठे असाल तर स्टेजची संपर्क साधायची विनंती असेल. व्यासपीठावरती आपण उपस्थित व्हायचंय. एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. तीन बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि धावांचा जर विचार केला तर धावफलक पोहोचलाय 31-32 धावसंख्येवरती आहे.
हो यावेळेस पाहावं लागेल, थोडंसं मिसफिल्ड झालंय आणि इथे मात्र मिसफिल्डचं परिवर्तन आपण पाहू शकता. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. अपनचं किती धावा टोटल? यस, व्हाईट प्लस 2 टोटल 3 धावा ऍड होतील. यस, 2 धावा इथं बाईच्या स्वरूपात ऍड केल्या जातील आणि व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव, टोटल 3. आणि 3 धावाच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 35 या धावसंख्येवरती. 35 ऑन बोर्ड, 35 धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 आपण पाहतो प्रगतीपथावरती आहे. आता मात्र जर विचार केला तर येणारे 21 बॉल आणि 49 धावांची आवश्यकता आहे. 49 रन्स टू विन फ्रॉम 21 बॉल. बोलत यार, ओहो यावेळेस लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक आहेत. आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळते, परंतु इथे मात्र 1 धाव जरूर कंप्लीट होते. यस, एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 36 ऑन बोर्ड. 36 धावा जरूर पाहायला मिळतात. ओहो यावेळेस बिग फटका, इथे मात्र ह्यूज आलेला हा डॅशिंग 6. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दत्तमामा बनवटे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओहो यावेळेस सुखी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल पंच का निर्णय देतात. येस, नो +1 22च्या स्वरूपात 1 धाव आणि 9च्या स्वरूपात 1 धाव, टोटल 2 धावा ऍड केल्या जातील. आणि ह्या 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 44 या धावसंख्येवरती. 44 ऑन बोर्ड. 44 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा यावेळेस आपण पाहतोय. एकदा बॉल तयार, यावेळेस लॉफ्टेड फटका, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगला एफर्ट, परंतु इथे मात्र पाहावं लागेल पंच. यस, पंच सांगत असताना 6 धावा ऍड होतील आणि धावफलक पोहोचेल तब्बल 50 या आकड्यावरती. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 50. हाफ सेंचुरी टीमची कंप्लीट होत असताना मैदानाच्या आतमध्ये 50 धावा. 50 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र समीकरण बदलला, येणारे 18 बॉल आणि गरज असेल 34 धाव्यांची. 84 धाव्याची आवश्यकता. 50 धावा झाल्यात, अजूनही 34 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीड अप करा, विनंती असेल, वेळ घेऊ नका, विनंती आहे.
यस बघा जयमाला टीमचे सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण कंपाऊंड मध्ये आतमध्ये जायचे विनंती असेल आपल्यासाठी खाण्याची व्यवस्था केलेली आहे आपल्या टीम ओनरने सामान्य रवीजी कडव साहेब त्याच दरम्यान रोशनजी कडव साहेब यांच्या वतीनं तुम्हाला नक्कीच इथे मात्र पूर्णपणे जेवणाची व्यवस्था केलेली आहे ओहो यावेळेस आपण पाहतोय येणारे 17 बॉल आणि 33 धावांची गरज असताना हा डॉट बॉल पाहायला मिळतोय आता मात्र येणारे 16 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता आहे रफ अँड टफ सामना अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये डीकेचा जर विचार केला तर वैयक्तिक खेळी करत असताना 8 बॉल मध्ये 25 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत वॉट अ बॅटिंग पूर्णपणे आज डीकेचा जर विचार केला तर पूर्णपणे एका बाजूने तलवार लढत असताना आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग जरूर पाहायला मिळते नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार ओहो यावेळी स्टेप आउट होऊन फलंदाजाच्या बाट मधून आलेला हा पुन्हा एकदा ब्रँडेड सिक्सर का बॅटिंग करतात पूर्णपणे आज मात्र हल्ला बोलत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डीकेला व्हॉट अ बॅटिंग पूर्णपणे बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी एका बाजूने तलवार लढत असताना पाहायला जवळ मिळतोय षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती ओव्हर नंबर 3 समीकरणामध्ये बदलाव जरूर आहे नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न फुटवर्कचा इस्तेमाल क्षेत्ररक्षक आहे एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं धाव फलकदम पोहोचेल 58 या आकड्यावरती 58 ऑन बोर्ड आता मात्र येणारे 14 बॉल आणि 26 धावेची आवश्यकता एका बाजूने ही मॅच मात्र झुकली आहे की काय ते देखील पाहणं फार गरजेचं राहील उलटाच बॉल आहे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु इथे मात्र ही एक धाव जरूर कंप्लीट झाली एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचेल 59 ऑन बोर्ड आता मात्र समीकरण बदलाव येणारे 13 बॉल आणि 25 धावेची आवश्यकता 25 रन्स विन फ्रॉम 13 येस बॉल तयार ओहो यावेळेस आपण पाहतो इथे मात्र अक्रॉस लाईन खेळायचं होतं परंतु डॉट बॉलची सांगता होत असताना येणारे 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता समीकरण मध्ये बदलाव 25 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल आता मात्र समीकरण पूर्णपणे थोडंसं चेंज होत असताना समीकरण मध्ये बदलाव येणारे 12 बॉल 25 धावांची आवश्यकता जर सामना जिंकायचा असेल टीम सरपंच 11 या संघाला तर आता मात्र बॅटिंगने तो विचार केला तर पूर्णपणे चौकार आणि षटकारशी डील करावी लागेल आणि बॉलिंग करत असताना टीम आपण पाहतोय एका बाजूला अर्विका 11 ला आपण पाहतोय इथे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना चांगला परफॉर्मन्स इथे मात्र द्यावा लागेल जर सामना जिंकायचा असेल तर समीकरण मध्ये बदलावा आता मात्र येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती म्हणजेच 25 धावेची 25 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल आता मात्र कोणाच्या बाजूला ही मॅच झुकेल ते देखील पाहणं फार गरजेचं राहील
चौथी मॅच आपण मारतो आजच्या दिवसातील. मॅच ऑन. पुरुष एकदा मॅच होते सुरुवात. ब्रेक नंतर सलग स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा अजून 2 मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळतील. वेळ घेऊ नका, वेळ फार कमी आपल्या इथे, ते देखील लक्षात घ्या. नेक्स्ट बॉल होता या. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळी कोहलीवर टपाचा बॉल होता, खोदून काढला. एक धाव जरूर कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागतं आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचले. 60 या धावसंख्येवरती 60 ऑन बोर्ड. अजूनही 24 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 11 बॉल आणि 24 धाव्यांची गरज. हा डेटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये डी केला आपण पाहतोय. दत्ता कडव बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये अग्रेसिव्ह बॅटर म्हणून ओळखला जातो. आणि आज मात्र एका बाजूला जर विचार केला ना, तर आपण पाहिलं भूषण बनोटे का बॅटिंग केली, त्यानंतर आपण पाहिलं डी केला आणि प्रशांतनी. खऱ्या अर्थाने या खेळाडूने मात्र आज प्रत्येकाचं मन मात्र जिंकली आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये. थोडासा फंबल झाले, परंतु एकच धाव. यस, एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 61. आता मात्र येणारे 10 बॉल आणि 23 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 23 धावेची आवश्यकता आहे. पूर्णपणे यावेळेस बॅलन्स सामना आहे. कुठल्या बाजूने ही मॅच मात्र झुकले ते अजून सांगू शकता येणार नाही. या बॅलन्स सामना आहे. प्रश्नचिन्ह अजूनही निर्माण आहे. 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. 84 रन्स विन आपण पाहतो. टार्गेट सेट केलं होतं, परंतु आता मात्र समीकरण येऊन टिपलाय या स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॉल पुन्हा शिकता बॉल होती यार. ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. नेक्स्ट बॉल. ओहो, हाफ टाकर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल. लाईन थोडीशी खराब पाहायला जरूर मिळते. वाईट बॉल पंच सांगत असताना आणि या वाईट बॉलने धावफलक पोहोचलाय 62. टीमची टोटल 62 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस देखील पूल करायचा होता. लाईन खराब पाहायला मिळते पंच सांगत असताना. वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचले 63. 63 ऑन बोर्ड. 63 धावा जरूर पाहायला मिळतात धावफलकावरती आहेत. समीकरण मध्ये बदलाव. नेक्स्ट बॉल पुन्हा शिकता बॉल होती यार. राईट अँड द विकेट. ओहो, यावेळेस पाहत आलेला बॉल उचललाय, बॉल पाठवून दिलाय. इथे मात्र मिड विकेटच्या बाहेर आलेला हा 1 बाउंस सीमा पार. चौका. येणारे 9 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण मध्ये बदलावा. मॅच आता मात्र रंगात येते. हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना आहे. अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर प्रेशर दोन्ही संघाच्या वतीनं जरूर दिसून येतोय. एका बाजूला आपण पाहतोय सरपंच 11 अर्थातच दिनेशजी बनोटे यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला खेळत असताना टीम आर्विका 11 अर्थातच निलेशजी कडव साहेब आणि संतोषजी कडव साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकेल हे अजून सांगता येणार नाहीये, परंतु विजयी ते म्हणजे फक्त आणि फक्त क्रिकेटचाच. काय घडेल पाहावं लागेल. रफ अँड टफ सामना, हाय व्होल्टेज मॅच आहे. अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. कुठल्याही प्रेक्षकाच्या यावेळेस तुडातून उत्तर नाहीये की कोण जिंकेल हा सामना, कारण की दोन्ही तुल्यबळ संघ आमने सामने फाईट करतात. यस, बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती येणारे 9 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. बॉल तयार. राईट अमोर द विकेट. हाफ टाकर बॉल आहे. पूल करायचा. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये. आता मात्र डॉट बॉलची सांगता होते. येणारे 8 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा फटका या मॅचला मात्र नक्की बदलणार आहे, परंतु इथे मात्र किती धावांवरती हे संकल्प थांबेल ते देखील पाहावं लागेल.
पूर्णपणे संकल्प करत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्स पराकाष्ठा करत असताना मैदानावरती जरूर दिसतात. ओहो, यावेळेस पाहावं लागेल डान्सिंग द डाऊन फुटवर्कचा इस्तेमाल केला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यावेळेस जज करता आला नाहीये. आता मात्र येणारे 7 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. महत्वपूर्ण बॉल आहे, निर्णायक बॉल जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र या मॅच मध्ये कोण वर्चस्व गाजवेल ते या 7 बॉल नंतर आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. बिग फॉट बॅटल, एका बाजूला सरपंच 11 तर दुसऱ्या बाजूला आर्विका 11. ओहो, यावेळेस पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडणार नाहीये, स्ट्रेट इंटू द बास्केट. आता मात्र क्षेत्ररक्षकाने टिपला असेल आणि संकुचित झालाय. फलंदाज पंकजचा खेळ, फलंदाज बाद. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव. येणारे 6 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटक कोण घेऊन यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 5, षटक क्रमांक 5 आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती घेऊन आलाय प्रज्योत. निर्णायक षटक आहे आणि आता मात्र पूर्णपणे विश्वास दाखवावा लागेल यावेळेस स्वतःवरती, स्वतःच्या मनगटावरती, स्वतःच्या बॉलिंग वरती पूर्णपणे विश्वास दाखवावा लागेल. येणारे 6 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. कोण जिंकेल, कोण बनेल या मॅचचा सिकंदर ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये कुठला संघ विजयी ठरेल ते या 6 बॉल नंतर आपल्याला याचं उत्तर जरूर पाहायला मिळेल. पूर्णपणे आता मात्र विश्वास दाखवावा लागेल टीमला बॉलिंग ट्रॅक वरती असणाऱ्या प्रज्योत वरती. येणारे 6 बॉल आणि 17 धावेंची, परंतु समोर देखील डीके सारखा फलंदाज आहे, कशा प्रकारची कामगिरी करतोय ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. बॉल तयार, पहिला बॉल फुल टॉस बॉल आहे, हाफ ट्रॅक. इथे मात्र आपण पाहतो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळेल आणि इथे मात्र एक धाव. आता मात्र बॅटिंग करत असताना विराजला आपण पाहतोय एक बॉलचा खेळ समाप्त झाला, 1 धावांनी सुरुवात झाली आहे. आता मात्र येणारे 5 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 16 रन्स टू विन फ्रॉम 5 बॉल. 16 रनों की जरूरत, 5 गेंदे शेष. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस फटका लाजवाब आहे, प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर टायमिंग वरती आलेले प्रॉपर सिक्सर षटकार. लाजवाब फटका आणि इथे मात्र फटक्याचा चटका लागत असताना आर्विका 11 या संघाला आलेला हा शंकमय करणारा सिक्सर. या 7 धावांनी मित्रांमध्ये संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव. येणारे 4 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. मेहनत इथे मात्र प्रचंड करावी लागेल. आता मात्र गोलंदाजावरती विश्वास दाखवावा लागेल. 4 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे मॅच मध्ये इथे मात्र पलटवार करेल का टीम आपण पाहतोय आर्विका 11. व्हॉट अ बॅटिंग. आज दिवसामध्ये जो पाहिलं, आजच्या दिवसातील 4थी मॅच आहे आणि पहिल्या 3 मॅचचा जर विचार केला ना तर बॅटिंग करणारी टीमच जिंकली आहे. परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये आपण जो पाहिलं 4 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. पहिल्या 3 मॅच मध्ये आपण पाहिलं की बॅटिंग करणारी, प्रथम बॅटिंग करणारी टीम सातत्याने जिंकत आली आहे, परंतु ती स्ट्रीक तोडेल का ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. हे चला पाणी आणायचंय, विनंती असेल, त्वरित विनंती आहे. चलेस पाणी लगेच आणा आतमध्ये, विनंती आहे कोण असेल तर खेळाडू.
येस रोहित आपण याची विनंती असेल कमेंट्री बॉक्स मध्ये. रोहित आपल्याला विनंती असेल. केदार दादा रोहितला पाठवायचंय विनंती आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस पुरुष एकदा यावेळेस लॉफ्ट केल्या ऑन साइडला. एकच धाव मिळेल इथे मात्र एका धाव्याने समाधान मानव लागतंय. आता मात्र येणारे 3 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे प्रचंड डोंगर मेहनतीचा उचलावं लागेल. येणारे 3 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता आहे. जर डीकेनी मॅच जिंकवली तर दिवेश बनोटे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच देण्यात येईल. बॉल तयार. हाफ ट्रॅकर बॉल आहे. पूल करायचं होतं. एक धाव जरूर कंप्लीट झाली. आता मात्र थांबलेत. एकच धाव मिळेल. समीकरणामध्ये बदलाव. येणारे 2 बॉल आणि 8 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. आता मात्र पूर्णपणे सरपंच 11 या संघाला या दोन्ही फलंदाजावरती विश्वास ठेवणं फार गरजेचं असेल. 2 बॉल 8 धावेंची आवश्यकता आहे. पूर्णपणे मेहनत इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल दोन्ही बॅटरला. 2 बॉल 8 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना. दोन्ही टीम्स फाईट करत असताना मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळी समीकरणामध्ये बदलाव. लाईन चुकीची खराब पाहायला मिळते. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. येणारे 2 बॉल आणि आता मात्र 7 धावेंची आवश्यकता मैदानावरती जरूर आहे. 7 रन्स टू विन. यावेळी येणारे 2 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस आपण पाहतोय आता मात्र समीकरण मध्ये बदलाव आहे. येणारा 1 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता आहे. डीके ऑन स्ट्राइक. कोण बनेल या मागचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. आता मात्र 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावलं ना तर 4 अक्षराची मेहनत डीकेनी मैदानात केली ना तर तुम्हाला विजयापासून कोणी रोखू शकत नाहीये. 1 बॉल 7 धावांची गरज मैदानावरती आहे. पूर्णपणे विश्वास आता टीमचा डीके वरती आहे. 1 बॉल 6 धावा. बॉल तयार. ओहो यावेळेस लॉफ्टेड. सामना जिंकलाय टीम सरपंच 11 या संघाने. दिनेश बनोटेने इथे मात्र सामना विजय केलाय आणि आता मात्र डीके व्हॉट अ इनिंग. पूर्णपणे बॅटिंग करत असताना एका बाजूने तलवार लढवली आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय. व्हॉट अ बॅटिंग. आणि नक्कीच दिनेशजी बनोटे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आलाय डीके साठी. व्हॉट अ बॅटिंग. आणि दिवेश बनोटे यांच्या वतीने देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ते तुम्हाला ट्रान्सफर करण्यात येईल ऑनलाईन.